पती पत्नीचे संबंध आणि देवपूजा. खरे नियम काय? मानवी जीवनात पती पत्नीचे नाते हे परमपवित्र आणि धर्मशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीने संसार आणि अध्यात्म यांचा समतोल साधत जगणे हा भारतीय संस्कृतीचा मुख्य संदेश आहे. म्हणूनच पती पत्नीचे संबंध, त्यांचे दाम्पत्य जीवन आणि देवपूजा या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नाही, उलट योग्य रीतीने केली तर या गोष्टी जीवन अधिक पवित्र आणि संतुलित करतात. या विषयावर अनेकांना संभ्रम असतो. पती पत्नीचे शारीरिक संबंध ठेवून देवपूजा करता येते का? शास्त्र याबाबत काय सांगते? चला हे सर्व अत्यंत स्पष्ट, धार्मिक आणि तर्कसंगत पद्धतीने समजून घेऊया. 1. भारतीय धर्मशास्त्रातील मूलभूत तत्व. गृहस्थाश्रम सर्व आश्रमांचे अधिष्ठान. धर्मशास्त्रात 4 आश्रमांची मांडणी आहे: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. यापैकी गृहस्थाश्रम हा जगाचा पाया मानला गेलेला आहे. कारण अन्न, वस्त्र, दान, सेवा, यज्ञ ही सर्व कर्तव्ये गृहस्थाच्या खांद्यावर असतात. गृहस्थाशिवाय इतर आश्रमांना कोणी अन्नही पुरवू शकत नाही. म्हणूनच ऋषीमुनींनी पती पत्नीच्या नातेसंबंधांकडे कधीही वाईट नजरेने पाहिले नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी काम हा सुद्धा एक पुरुषार्थ मानला गेला आहे. अर्थात पती पत्नीचे शारीरिक संबंध हे पाप नाही, ते धर्मानुसार पवित्रच आहे. 2. पती पत्नीचे संबंध, पवित्रता आणि शुद्धता. समस्या पापांची नाही, समस्या शुद्धतेच्या नियमांची आहे. धार्मिक कार्यामध्ये स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. शारीरिक संबंध ठेवणे अपवित्रता नाही, हे लक्षात ठेवा. धर्मशास्त्राने कधीही पती पत्नीच्या सहवासाला अपवित्र म्हटलेले नाही. दाम्पत्य जीवन हेच तर गृहस्थाश्रमाचे सौंदर्य आहे. परंतु सांगितलेले आहे, सहवासानंतर स्नान केल्याशिवाय पूजा करू नये. यामागील कारणे: शरीरात द्रव्ये, घाम, शारीरिक ऊर्जेचा बदल होतो. मन थोड्या वेळासाठी अस्थिर किंवा भावनात्मक असते. मन थोड्या वेळासाठी अस्थिर किंवा भावनात्मक असते. पूजा करताना शरीर मन दोन्ही शांत व शुद्ध असावे. म्हणूनच स्नान हा शुद्धीचा प्राचीन नियम आहे. 3. शास्त्रातील स्पष्ट नियम. धर्मशास्त्र, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि गुरुपरंपरेतील सर्व विद्वान सांगतात की नित्यपूजा करण्यापूर्वी स्नान, स्वच्छ वस्त्रे, शांत आणि समाधानी मन हे 3 आवश्यक आहे. शारीरिक संबंध ठेवले असो वा नसोत, कोणत्याही शारीरिक व्यवहारानंतर स्नान करणे हा आचारधर्माचा नियम आहे. म्हणजेच सहवासानंतर स्नान केले पूजा करता येते. स्नान न करता पूजा केली शास्त्रानुसार अयोग्य. हा नियम असून तो केवळ पती पत्नी पुरता नाही. घाम आलेला असो, व्यायाम केल्यानंतर असो, मलमूत्र विसर्जनानंतर असो, नियम तोच. 4. संतपरंपरेचा दृष्टिकोन. भक्ती ही शुद्ध अंतःकरणाची मागणी. संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांनी नेहमी अंतःकरणाच्या शुद्धतेला महत्त्व दिलेले आहे. संतांचे स्पष्ट मत: देवाला शरीरापेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची. पण शरीराची स्वच्छता ही नशुद्धीची पहिली पायरी आहे. अस्वच्छ अवस्थेत पूजा केल्यास एकाग्रता राहत नाही. सहवासानंतर शरीर गरम असते, श्वासाचा वेग बदललेला असतो, मन भावनांनी भरलेले असते. म्हणून थोडी विश्रांती आणि त्यानंतर स्नान केल्यावर पूजा करणे योग्य आहे. 5. आधुनिक अध्यात्माचा वैज्ञानिक दृष्टिकोन. या विषयाकडे आधुनिक शास्त्राचा दृष्टिकोन सुद्धा अतिशय स्पष्ट आहे. 1. ऊर्जा बदल. शारीरिक संबंधानंतर शरीर शांत होण्यासाठी थोडा वेळ लागतो.
यावेळी शरीरातील ऊर्जा प्राणशक्तीचे स्वरूप बदलते. पूजा करताना एकाग्रता हवी असते. 2. मानसिक स्थिती. संबंधानंतर मन सौम्य, विश्रांतीत आणि भावनिक असते. पूजेमध्ये मन स्थिर आणि उन्नत असणे आवश्यक आहे. 3. स्वच्छता. घाम, त्वचेवरचे तेल, शरीरातील अवशेष यामुळे स्नान केल्यावर स्वच्छतेची अनुभूती येते आणि पूजा अधिक फलदायी होते. 6. परंपरेत अपवित्रता म्हणजे काय? अनेकांना वाटते की सहवास म्हणजे अपवित्रता, पण हे चुकीचे आहे. परंपरेतील अपवित्रता अस्वच्छता, अस्थिर मन इतकाच अर्थ. शरीर आणि मन अस्थिर व अस्वच्छ असेल तर कोणताही आध्यात्मिक अनुभव खोल जात नाही. 7. देवपूजेत शुद्धतेचे महत्त्व. देवपूजा म्हणजे केवळ हात जोडणे नाही, तर देवाची उपस्थिती अनुभवणे, मन निरामय करणे, शुभ विचार निर्माण करणे, आत्मिक उन्नती. पूजेसाठी शुद्ध मन, स्वच्छ शरीर आणि शांत श्वास हे 3 अति महत्त्वाचे आहे. पती पत्नीचे संबंध पवित्र असले तरी लगेच पूजा करणे यासाठी शरीर तयार नसते. म्हणून स्नान आणि थोडी विश्रांती हे आवश्यक. 8. संत, शास्त्र आणि आधुनिकता. सारांश. होय, सहवासानंतर देवपूजा करता येते, परंतु या नियमांसह. 1. सर्वप्रथम स्नान करणे आवश्यक. 2. स्वच्छ वस्त्रे घालावी. 3. मन शांत व्हावे म्हणून काही वेळ विश्रांती घ्यावी. 4. एकाग्रतेने देवासमोर बसावे. 5. मनात कोणताही अपराधभाव ठेवू नये. पती पत्नीचे संबंध पवित्र आहे, अर्थात त्यात पाप काहीही नाही, परंतु पूजा म्हणजे आध्यात्मिक प्रक्रिया. त्यासाठी शारीरिक स्वच्छता आणि मानसिक स्थिरता आवश्यक. 9. सर्वसामान्यांसाठी सोपे नियम. सकाळी पूजा करायची असेल तर रात्री सहवासात काही अडचण नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे स्नान करून पूजा केली की नियम पाळले जातात. सहवासानंतर लगेच पूजा करू नये, स्नान आणि वेळ द्यावा. अपराधभाव ठेवू नये, धर्म सहवासाला पवित्र मानतो. 10. पती पत्नीचे संबंध आणि अध्यात्म उन्नती. खरी गोष्ट म्हणजे जिथे पती पत्नीमध्ये प्रेम, आदर, विश्वास आणि एकनिष्ठा असते, तिथे घर आपोआपच देवालय बनते. दाम्पत्य जीवन एकमेकांचे मन शांत करते, घरात सौहार्द राहतो, देवपूजेत समाधान मिळते, नकारात्मकता दूर होते. म्हणूनच संतांनी सहवासला निषेध नाही केला, फक्त त्यानंतर आचार आणि शुद्धता पाळणे हा नियम सांगितला. अंतिम निष्कर्ष, फायनल कन्क्लूजन. पती पत्नीचे संबंध ठेवून देवपूजा करणे संपूर्णपणे योग्य आहे. फक्त स्नान करणे, स्वच्छता पाळणे, मन शांत करणे हे नियम पाळले की पूजा सर्वार्थाने फलदायी आणि शुद्ध होते. देवाला पवित्रता आवडते आणि ती पवित्रता स्नानाने, स्वच्छतेने आणि मनःशांतीने मिळते.